यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिकमधील बिबट्या अखेर जेरबंद झालाय। 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। सातपुरातील शिवाजीनगर परिसरामध्ये हा बिबट्या शिरला होता आणि अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आलंय। नाशिकमधला बिबट्या अखेर वन विभागाने जेरबंद केलाय। अनेक शर्थीचे प्रयत्न या वन विभागाला करावे लागले होते आणि अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, अतिशय उच्छाद मांडला होता या बिबट्याने आणि अखेर हा बिबट्या जेरबंद झालाय, काय माहिती आहे? सकाळी 9 वाजता काही नागरिकांना हा बिबट्या नाशिकच्या सातपूर भागात असलेल्या ध्रुवनगरमध्ये दिसला, म्हणजे स्थानिक लोकांना हे बिबट्या दिसला आणि त्यानंतर स्थानिक लोकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही संपूर्णपणे माहिती एकूणच दिली आणि त्यानंतर वन विभागाचे एकूणच कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन या संपूर्णपणे जो आहे तो सर्च ऑपरेशन हे राबवताना आपल्याला बघायला मिळालं। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास 5 ते 6 तास हे सर्च ऑपरेशन हे राबवण्यात आला। काही झुडपांमध्ये हा बिबट्या जो आहे तो सुरुवातीला जाऊन बसलेला होता आणि त्यानंतर तिथं जेसीबीच्या माध्यमातून हे सगळं झुडपं हे बाजूला करण्यात आलं आणि त्यानंतर तो बिबट्या तिकडनं जे धूम ठोकला आणि एका घराच्या बिल्डिंग मध्ये जो पत्र्याचा शेड असतो त्यात मध्ये जाऊन आतमध्ये लपून बसलेला होता आणि त्यानंतर गनने त्याला हे टॉर्च देण्यात आलं आणि त्यानंतर बिबट्या जेरबंद झाला आणि त्यानंतर वन विभागाला जे ते बिबट्याला हे जेरबंद करण्यामध्ये जे यश आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सकाळपासून हे ऑपरेशन जे आहे रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे राबवत होते आणि जवळपास 5 ते 6 तासांनी या बिबट्याला आता जेरबंद करण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा जो वावर आहे तो नागरी वस्तीकडे वाढत आहे, विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळे या नागरी वस्तीकडे जो बिबट्यांचा वावर वाढत आहे तो कमी करण्यासाठी प्रशासनाने वन विभागाने प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी आता स्थानिकांची होताना बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।